विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के मानस पुत्र, राज्यसभा के उपसभापति, रिपब्लिकन पार्टी की नेता स्मृतिशेष बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे इनकी जन्म शताब्दी महोत्सव के अवसर पर बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी महोत्सव समिति की ओर से 24 से 27 सितंबर तक चंद्रपुर में विविध कार्यक्रम का आयोजन किया गया। विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की मानस पुत्र, राज्यसभा के उपसभापति, रिपब्लिकन पार्टी के नेता स्मृतिशेष बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे का जन्म शताब्दी महोत्सव 24 से 27 सितंबर तक चंद्रपुर में उनके जन्म गांव में 4 दिन विविध कार्यक्रम होंगे। ऐसी जानकारी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी महोत्सव समिति ने आयोजित पत्र परिषद में दी। इस समय उन्होंने बताया कि शहर के मिलन चौक से छोटा बाजार चौक तक दोनों ओर रोशनाई की जाएगी। बुधवार को बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन में रिपब्लिकन जनसंवाद कार्यक्रम होगा। जयंती दिन 25 सितंबर को सुबह 9:30 बजे बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे के पुतले को माल्यार्पण व अभिवादन जिले के वरिष्ठ अधिकारी वर्ग की उपस्थिति में होगा। 10 बजे आदरांजलि व बुद्ध वंदना भदंत अनिरुद्ध खेरों के हाथों संपन्न होगी। शाम 4 बजे मुख्य जन्म शताब्दी महोत्सव कार्यक्रम गांधी चौक में होगा। इस समय भारत सरकार डाक विभाग द्वारा जन्म शताब्दी उपलक्ष्य में डाक टिकट का विमोचन करेगी। इस समय जिले के सांसद विधायकगण उपस्थित रहेंगे। शाम 7 बजे प्रबोधन सभा होगी, जिसमें विविध स्थानों के विचारवंत उपस्थित रहेंगे। शुक्रवार को शाम 5 बजे जाहिर परिसंवाद का आयोजन किया गया है। शाम 7 बजे बुद्ध भीम गीतों पर आधारित समूह नृत्य स्पर्धा आयोजित होगी। समापन 27 सितंबर को शाम 5 बजे जल्लोष भीम राजत बुद्ध भीम गीतों का बहारदार कार्यक्रम प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व टीम मुंबई द्वारा प्रस्तुत किया जाएगा। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में समिति की प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, किशोर सवानी, प्रतीक डोरलीकर, एडवोकेट राजेश खोब्रागडे आदि ने दी। मी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा पुतण्या, तसेच देशक गिरीश खोब्रागडे, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे पुतणे, आम्ही दोघेही भाऊ मिळून आणि एक बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती आम्ही तयार केलेली आहे। त्यानिमित्त चंद्रपूर शहरात बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची 100वी जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी याकरता आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे। आम्हाला सांगितलं की पत्रकार परिषदमध्ये जे 4 दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत, 24, 25, 26, 27 हे 4 दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत। पहिल्या दिवशीचा कार्यक्रम 24 तारखेचा बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन इथे होणार आहे। तो कार्यकर्त्यासाठी चर्चा सत्र आहे, रिपब्लिकन जनसंवाद म्हणून असा कार्यकर्त्यासाठी चर्चा सत्र आहे। त्याचे अध्यक्ष आहेत अशोक निमगडे सर, त्याचे अध्यक्ष आहेत। त्याचे उद्घाटक आहेत सुरेश दारनोरे जी आहेत आणि ते स्वागताध्यक्ष टेमरे सर, आय व्ही टेमरे सर आहेत समता सैनिक दलाचे। तर अशा प्रकारचा तो एक इथला कार्यक्रम आहे। मग दुसऱ्या दिवशी 25 तारखेला सकाळी 9:30 वाजता बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मालार्पण करण्याकरता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब, सीओ पुलकित सिंग साहेब हे सर्व इथे येणार आहेत। सकाळी 9:30ला तिथे येतील, मग भवनाला भेट देतील असा तो सकाळचा कार्यक्रम आहे। संध्याकाळचा 5 वाजताचा जो मुख्य कार्यक्रम आहे, मुख्य सोहळा जो आहे, संध्याकाळी 4 वाजताचा मुख्य सोहळा, त्या सोहळ्याला डाक विभागातर्फे भारत सरकारने डाक विभागातर्फे बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त एक टपाल तिकीट काढलेलं आहे। ते टपाल तिकीट साठी जे मुख्य अतिथी आहेत, विजय वडेट्टीवार साहेब आहेत, सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत, किशोर जोरगेवार साहेब आहेत, प्रतिभाताई जानोरकर आहेत, अडबाले साहेब आहेत, असे आमदार खासदार त्याला उपस्थित राहणार आहेत। त्याच्यानंतर जो 7 वाजताचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहेत देशक खोब्रागडे आहेत। त्याला मुख्य वक्ते म्हणून मुंबईचे जवी पवार साहेब येणार आहेत। ते बैरिस्टर साहेबांसोबत त्यांनी काम केलेलं आहे। ते साहित्यिक आज 83 वर्षाचे आहेत, ते मुख्य वक्ते म्हणून ते त्या कार्यक्रमात त्याला उपस्थिती म्हणून रामभाऊ मेश्राम, गडचिरोली आणि रोहिदास राऊत साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून राहणार आहेत। असा तो कार्यक्रम आहे। मग तिसऱ्या दिवशी 26 तारखेचा जो कार्यक्रम आहे, त्याचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर बनसोड सर आहेत त्याचे अध्यक्ष, आणि त्याचे उद्घाटक आहे निर्मला नगराळे मॅडम आहे। त्याला मुख्य पाहुणे म्हणून आपले डॉक्टर प्रदीप आगलावे नागपूरचे, ते दीक्षाभूमी ट्रस्टी आहे आणि एक साहित्यिक आहेत, ते येणार आहेत। आणि मग
त्याच्यानंतर नृत्यगीताचा कार्यक्रम आहे, तोही म्हणजे एक सर्वांना म्हणजे संधी मिळावं म्हणून आम्ही त्याच्यावर बक्षीसही ठेवलं आहे. स्पर्धा घेणार त्याच्यात 10,000, 7,000, 5,000 असे 3 बक्षिसे ठेवले आहे. आणि मग चौथ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे 27 तारखेचा, त्याच्या उद्घाटक आहे गीता रामटेके, त्याचे स्वागताध्यक्ष आहे राजेश रंगारी. तर तो साजन बेंद्रे म्हणून महाराष्ट्रातला मोठा कलाकार आहे, त्याला आम्ही बुद्ध बिंकरसाठी इथे बोलावलं आहे. तरी आमची जनतेला विनंती अशी आहे की सर्वांनी मुख्य सोहळ्यासाठी आणि बाकीच्याही कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावे हीच विनंती करतो. धन्यवाद.